मला असं वाटतं मी पहिलं स्वप्न तेव्हा बघितलेलं, की मला कधीतरी इंग्लिश चॅनल करायचंय. पण कालांतराने ते मी कुठेतरी विसरून गेलेली किंवा मग करिअर आणि बिझनेस, लग्न आणि मुलं या सगळ्यांच्या ह्याच्यामध्ये कधीतरी मला आठवायचं, की अरे मला इंग्लिश चॅनल करायचंय किंवा आहे काहीतरी. आणि मग ते एक दिवशी अचानक माझ्या डोक्यात आलं, की नाही आता मला करायचंच आहे. मी जेव्हा ज्या दिवशी स्विमिंग करत होते त्या दिवशी पाऊस पडत होता. तर जास्त थंडी वाढली. पूर्ण ओशन ड्रिफ्ट होत होता मागच्या बाजूला. तर युजुअली स्विमर्स गिव्ह अप करतात त्यावेळेला. आणि मी जेव्हा होती तेव्हा माझे कोच बोलले, की "तू पुढे जातच नाहीये. म्हणजे तू 3 तास एकाच ठिकाणी स्विम करते." आणि मग माझे जो पायलट होता तो बोलला, की "आपल्याला एखादा स्विम अबॉर्ट करायला लागेल, की म्हणजे नाही शक्य पुढे जातच नाहीये तर अर्थच नाही आणि खूप थंडी वाढल्याने मला रिस्क आहे बॉडीला." माझे कोच बोलले, की "डू ऑर डाय तन्वी. आता तुला करायचंच आहे. 2 वर्ष तू ट्रेनिंग केलं याच्यासाठी आणि तू असं गिव्ह अप नाही करू शकत." नमस्कार आणि वेलकम अनुभवांगाच्या या एपिसोडमध्ये आपलं स्वागत आहे. मला वाटतं इंग्लिश चॅनल म्हणजे इंग्लिश खाडी पोहणे हे एक सेल्फ चॅलेंज आहे. म्हणजे खूप चॅलेंजिंग असतं पोहणं त्याच्यामध्ये. आज आपण ज्या गेस्टना बोलवलं होतं त्यांनी ही इंग्लिश खाडी पोहली आहे. त्या आहेत मिसेस तन्वी चव्हाण देवरे. त्यांनी हे चॅलेंज ॲक्सेप्ट केलं, कम्प्लीटसुद्धा केलं आणि याच्यात आणखीन इंटरेस्टिंग बाब अशी आहे की त्या स्वतः आई आहेत, 2 मुलांच्या आई आहेत, त्या बिझनेस वुमनसुद्धा आहेत आणि बाकीच्या उपक्रमातसुद्धा ते सहभागी असतात, ॲक्टिव्ह असतात. सो हे जे चॅलेंज त्यांनी स्वीकारलं इंग्लिश खाडीचं, हे त्यांनी कसं स्वीकारलं, त्यांनी काय प्रोसेस केली, त्यांना कुठले चॅलेंजेस आले स्विम करताना, पूर्ण ती खाडी पोहताना, हे आपण या एपिसोडमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. सो एपिसोड पूर्ण बघा, प्रत्येक मिनिटं खूप एक्सायटिंग आहे आणि तुम्हालासुद्धा नवीन-नवीन गोष्टी कळतील या एपिसोडमधनं. सो आपण डायरेक्ट एपिसोडला सुरुवात करू. पण त्याआधी या चॅनलला सबस्क्राईब करा जर का तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि तुम्हालाही काही प्रश्न पडले असतील तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. आपण इंग्लिश खाडी बोलात, इंग्लिश चॅनल. सो त्याच्याबद्दल आपण इंग्लिश खाडीबद्दल थोडी माहिती सांगाल का? इंग्लिश चॅनल हे जगातलं सगळ्यात टफेस्ट स्विमिंग ओपन वॉटर स्विम मानलं जातं. तर इंग्लिश चॅनल काय आहे, की इंग्लंड टू फ्रान्सला स्विम करत जातो आपण, विच इज 34 किलोमीटर म्हणजे 34 किलोमीटरचं ते पूर्ण स्विम आहे. आणि हे चॅलेंजिंग का आहे? कारण की भरपूर थंड पाणी असतं. म्हणजे 15 डिग्री बिलो 15 डिग्री वॉटर टेम्परेचर असतं. म्हणजे जेव्हा बर्फ वितळतो आणि वितळल्यावरती जे पाण्याचं टेम्परेचर असतं दॅट इज द इंटेन्सिटी ऑफ द कोल्ड. आणि भरपूर मरीन लाईफ असते म्हणजे जेलीफिश म्हणा किंवा मग बाकीचे सील असतात. ते जास्त टफ आहे. आणि तिसरं आहे म्हणजे हाय करंट्स. करंट्स खूप अनप्रेडिक्टेबल असतात. म्हणजे जे आपण लाटा म्हणतो किंवा हाय टाईड म्हणतो, तर ते खूप स्ट्राँग आहे. कारण की नॉर्थ सीवरून खाली पाणी येत असतं फनेल इफेक्टने. तर याच्यामुळे ती सगळ्यात टफेस्ट मानलं जातं. सो इंग्लिश चॅनल हे खूप जुनी आहे. म्हणजे 150 इयर्स ओल्ड जुनी कॉम्पिटिशन आहे आणि भारतात खूप कमी लोकांनी केलेली आहे ही. आपल्याला ऑलरेडी स्विमिंगची आवड आहे. सो आपण त्याला सुरुवात कधी केली? अ, लहानपणापासून मला स्विमिंगची आवड होतीच. म्हणजे अगदीच 5-6 महिन्याची होती तेव्हा आई-वडिलांनी पाण्यात वगैरे स्विम करायला शिकवलं. आणि स्कूलपर्यंत पण मी नॅशनल्स वगैरे खेळत होती. म्हणजे 9वी 10वी वॉटर पोलो खेळायची. आणि 10वी नंतर ॲज युजुअल माहितीच असतं, की अ, अ, खूप अभ्यास आणि करियर चेंज होतो वगैरे. तर तेव्हा माझं थोडं स्विमिंग कमी झालं. आणि 18 वर्षानंतर मी जेव्हा डिसाईड केलं, की मला इंग्लिश चॅनल करायचं आहे, मग तेव्हा मी स्टार्ट केलं आता 2 ओके, वर्षापूर्वी. ओके. म्हणजे तुम्ही पहिले स्विमर किंवा स्विमिंग तुम्हाला येत होतं, तुमचा इंटरेस्ट होता हं. आणि 18 वर्षाचा गॅप पडल्यानंतर मग तुम्ही हे डिसाईड केलं की हो. आपल्याला इंग्लिश खाडी पोहायची. सो हा डिसिजन जेव्हा तुम्ही घेतला, म्हणजे त्याला असं काही गोष्टी कारणीभूत होत्या का? तुम्ही असं काही बघितलं किंवा कोणाला पोहताना बघितलं टीव्हीवर किंवा असं इन्स्पिरेशन तुम्हाला कुठून आलं? तर मला म्हणजे जेव्हा कोणी मला हा प्रश्न विचारतो, मला एकच इन्सिडेंट आठवतो, की लहानपणी मला माझ्या वडिलांनी म्हणजे जेव्हा मी स्विमिंग छान करायला लागलेली, जेव्हा जिंकायची वगैरे, तर तेव्हा वडिलांनी सहज एक भुला चौधरी म्हणून ज्या पहिल्या
इंग्लिश चॅनल त्यांनी स्विम केलेलं, म्हणजे वन ऑफ द होत्या त्या. त्यांची स्टोरी सांगितली होती. पेपरात एक कात्रण आलं होतं आणि मी काहीतरी 7-8 वर्षाची होती तेव्हा. तर ते मला खूपच इंटरेस्टिंग वाटलं, की पूर्ण त्यांचं आर्टिकल आलेलं. मी स्वतः वाचलं आणि तेव्हा ते माझ्या डोक्यात ते कुठेतरी रजिस्टर झालं, की मलाही मोठे झाल्यावरती मला इंग्लिश चॅनल करायचंय. कारण की खूप त्याची स्तुती वगैरे झालेली आणि एवढं थंड पाणी असतं, भरपूर जेलीफिश असतात. तर ते खूप अट्रॅक्शन झालेलं त्या गोष्टीचं आणि मला असं वाटतं मी पहिलं स्वप्न तेव्हा बघितलेलं, की मला कधीतरी इंग्लिश चॅनल करायचंय. पण कालांतराने ते मी कुठेतरी विसरून गेलेली किंवा मग करियर आणि बिझनेस, लग्न आणि मुलं ह्या सगळ्यांच्या ह्याच्यामध्ये कधीतरी मला आठवायचं, की अरे मला इंग्लिश चॅनल करायचंय किंवा आहे काहीतरी आणि मग ते एक दिवशी अचानक माझ्या डोक्यात आलं, की नाही आता मला करायचंच आहे. म्हणजे मला असं वाटतं ते काहीतरी देवी शक्ती वगैरे काही असेल, की ते घडून झालं माझ्याकडून घडलं ते. आणि मी डिसाईड केलं आणि माझ्या फॅमिलीला सांगितलं, की ओके. मला करायचंय. ओके. त्याच्यावरच क्वेश्चन आहे, की जसं आता आपण मेन्शन केलं, की आपण बिझनेस वुमन पण आहात, मदर पण आहात आणि म्हणजे सगळेच रोल आहेत, की तुम्ही वाईफ, मदर, बिझनेस वुमन, वर्किंग एव्हरीथिंग. मग जेव्हा तुम्ही हा डिसिजन घेतला, तेव्हा तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही सासरी आणि माहेरी कसं कन्व्हिन्स केलं? कारण आपण जनरली बघतो, की त्यांना कन्व्हिन्स करणं स्पेसिफिकली सासरी म्हणा किंवा त्यांना फार चॅलेंजिंग वाटतं बऱ्याच हो. लोकांना, कधी-कधी असू पण शकतं. तर तुम्ही कसं कन्व्हिन्स केलं? अ, हो, तुमचा प्रश्न खूपच व्हॅलिड आहे. कारण की जेव्हा हा थॉट माझ्या डोक्यात आला, तेव्हा मला पहिलं चॅलेंज हेच होतं, की मी सांगू कशी लोकांना किंवा अ, आई-वडिलांना कशी सांगू, माझ्या सासूबाईंना कशी सांगू. हसबंडने तर केला सपोर्ट. तर मी पहिलं माझ्या आईला सांगितलं आणि माझी आई खूप त्या मानाने खूप ती स्वतःच खूप एडव्हेंचर आहे. काही पण गोष्टीला ती सांगते, की "नाही ठीक आहे, कर. तुझ्या मनात आलंय ना, तू कर." म्हणजे लहानपणापासून शी वॉज व्हेरी प्रोग्रेसिव्ह त्या मानाने. जेव्हा मी सांगितलं, "मम्मी मला इंग्लिश चॅनल करायचंय" आणि ती बोलली, "ठीक आहे, कर." म्हणजे काय म्हणजे युजुअली आई अशी प्रोटेक्टिव्ह असते, की "नाही, नाही, मुलं आहेत, 2 मुलं वगैरे." पण मग उलटी बाजू अशी होती, की वडिलांनी नाहीच सांगितलं होतं, की एवढी गरज नाही करायची वगैरे, लहान मुलं आहेत आणि खूपच लाईफ थ्रेटनिंग आहे. म्हणजे खूप लोकांची डेथ झाली इंग्लिश चॅनलमध्ये. तर ते त्यांच्या डोक्यात होतं, की नाही, नाही एवढं चॅलेंजिंग करायची गरज नाही. दुसरं काहीतरी कर किंवा तुझा बिझनेस सांभाळ. तर माझ्या वडिलांचा पूर्णपणे नाकार होता आणि सासूबाईंना मी खूप उशिरा सांगितलं. जेव्हा मी प्रॅक्टिस करत होती, कारण की त्यांनाही भीती वाटत होती आणि ऑब्व्हियसली खूप काळजी होती, की कसं आणि पण म्हणजे आश्चर्य असं वाटतं, की त्यांनी जेव्हा माझी मेहनत बघितली, जेव्हा मी डाएट करायची, रात्री 2 वाजता वगैरे उठायचो आम्ही, तर त्या कन्विन्स झाल्या. त्या बोलल्या, की "तुझी एवढी जिद्द आहे त्याच्यामागे, तुझी एवढी मेहनत आहे, तर मला वाटतं, की तू हे करावं." म्हणजे त्यांचं पण मला कौतुक वाटतं, की अ, इतर सुना किचनमध्ये काहीतरी करत असतात किंवा मग नॉर्मल रुटीन चालू असतं, ऑफिसवरून येतात वगैरे आणि मी एक दिवशी अशीच उठते आणि डॅमवर प्रॅक्टिस करते, नदीवर, विहिरीत वगैरे जाते. तर त्यांनी ते एक्सेप्ट केलं. मी खूप ब्लेस्ड होती, की त्यांनी ते एक्सेप्ट केलं, की ठीक आहे आणि त्यांनी भरपूर प्रोत्साहन केलं. पण वडिलांना सांगायचं एक खूपच मोठं स्पॅन गेला. म्हणजे 7-8 महिने तर त्यांना सांगण्यातच, कन्विन्स करण्यात गेले. तर मी दर महिन्याला त्यांना पत्र लिहायची किंवा मोठे-मोठे मेसेजेस करायची. तर आय थिंक ते काळजीपोटी त्यांचं हे होतं. पण मग माझे जेव्हा कोच आले बंगलोरहून, तर त्यांनी त्यांना कन्विन्स केलं, की तुम्ही जसं वडिलांबद्दल सांगितलं, तुम्ही स्वतः आई आहात, 2 मुलं आहेत. सो जसं वडिलांना तुमची काळजी वाटणं साहजिक आहे, तसं ऑब्व्हियसली एक वेगळ्या प्रकारची तुमची भावना असेल, की आता आपल्याला आपल्या मुलांना सांगायचं की मी किती मोठं चॅलेंज स्वीकारते. सो याच्यासाठी तुम्ही मुलांना कसं कन्व्हिन्स केलं की कसं सांगितलं? नाही मुलं म्हणजे जेव्हा मी हे स्टार्ट केलं तेव्हा मुलं आय थिंक 3च वर्षाची होती. तर त्यांना खूप कळत नव्हतं ती आहे. पण त्यांना काहीतरी एक्साइटमेंट होती, की आपण इंग्लंडला जाणार आहे, आपण 2 महिने तिथेच राहणार आहे. तर ना हळू त्यांना कळालं किंवा मी रात्री वगैरे जायची तर त्यांना सांगून जायची, की मी प्रॅक्टिसला चालली आणि मी सकाळी येईल पहाटे. तर हळू त्या प्रोसेसमध्ये ते पण शिकले. तर त्यांनी खूप सपोर्ट केला, की "मम्मा यू कॅन डू इट. तू करू शकते." किंवा मी कुठल्यातरी कॉम्पिटिशनला जायची, तर ते म्हणायचे, "नाही, तू फर्स्टच ये." आणि त्यांचा तो छोटा-छोटा खारीचा वाटा होता, पण मग तो इम्पॅक्टफुल होता खूप. जसं आता तुम्ही
सांगितलं, की तुम्ही माहेरी, सासरी असेल किंवा मुलांना सुद्धा सांगितलं, की तुम्ही कुठला चॅलेंज स्वीकारणार आहे. बऱ्याचदा कसं होतं, की आपण आपल्या मित्रपरिवाराला सांगतो, तेव्हा लोकं म्हणजे जनरली आपले जे क्लोज फ्रेंड्स असतात, की "काय गरज आहे? सगळं व्यवस्थित चाललंय, उगाच कशाला?" जर असा कुठला अनुभव आपल्याला आला का, जेव्हा आपण ही न्यूज लोकांना सांगितली, आपल्या मित्रपरिवाराला सांगितली तेव्हा? मला असे अनुभव आले आहेत बरेच आणि पहिली गोष्ट म्हणजे मला त्यांना सांगण्यासाठीच एक फिअर ऑफ जजमेंट ज्याला आपण म्हणतो, की मी एक 2 मुलांची आई आहे आणि असं काहीतरी एकदम वियर्डेस्ट काहीतरी करायसाठी म्हणजे मला माहिती होतं, की हे मला करायचंय, पण लोकं काय म्हणतील माझ्याबद्दल? तर ही कुठेतरी भीती होती, की एक आई कारण की मला असं वाटतं आपल्याला एक्झाम्पल्स कमी आहे आपल्या आजूबाजूला, की असं कोणीतरी केलेलं आहे. युजुअली खूप मोनोटोनस सगळेजण जगतात आणि म्हणजे असतात भरपूर लोकांचे स्वप्न असतात. पण ते डिक्लेअर करायला घाबरतात किंवा ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी कसं करावं लागेल अ, त्याच्यासाठी घाबरतात आणि आय थिंक सोशल इम्पॅक्टमुळे मलाही तो कुठेतरी जाणवला, की अरे मी कसं सांगू लोकांना? पण ते जशी-जशी प्रॅक्टिस स्टार्ट झाली, माझ्यामध्ये कॉन्फिडन्स आला आणि सगळं मॅनेज होत होतं. म्हणजे खूपशा माझ्या मैत्रिणी त्यांना अजून पण असं वाटतं, की अरे मला 2 मुलं आहेत किंवा मग आता फॅमिली लग्न झालं, आता नाही हे काही स्वप्न होऊ शकत. पण ते एकदम चुकीचं आहे मला असं वाटतं. ते आपण आजकाल मोबाईलशी खूप अटॅच्ड आहोत. तर मी असं फॉलो केलेलं, की मी मोबाईल बंद कंप्लीटली सोशल मीडिया किंवा सोशल गॅदरिंग्स हे काही महिन्यासाठी कंप्लीटली बंद केलेले आणि माझा खूप वेळ वाचला. म्हणजे माझा ऑलमोस्ट 30-40% त्याच्यामध्ये जात होता. आपण मोबाईल इतका प्रचंड प्रमाणात वापरतो, की आपल्याला ते खरंच कळत नाही, की किती आपण वापरतोय आणि तसंच माझ्यामध्ये हे झालं आणि मी तो 40% माझा वेळ पूर्ण प्रॅक्टिसला किंवा मुलांना डेडिकेट केला. जो रात्रीचा आपण झोपताना मोबाईल वगैरे मी कंप्लीटली शटडाउन केलं आणि मग तो वेळ मला मुलांना देता आला. म्हणून मला कुठे जाणवलं नाही, की मुलांना मी कमी वेळ देते. उलटं मी जास्त वेळ द्यायला लागले आणि भरपूर वेळ होता माझ्यासाठी. सो मला तो एक संदेश द्यावासा वाटतं, की जर तुम्हाला काहीतरी एक्स्ट्राऑर्डिनरी करायचं असेल, तर यू हॅव टू म्हणजे तुम्हाला असे काहीतरी एक्स्ट्राऑर्डिनरी स्टेप्स घ्यावे लागतात आणि मग पॉसिबल आहे सगळ्या गोष्टी. आता मेन्शन केलं आपण, की 2 महिने आपण तिकडे राहणार. सो जेव्हा तुम्ही या सगळ्याची तयारी सुरू केली, तेव्हा ऑब्व्हियसली फिजिकल टेस्ट म्हणा किंवा आपण बाकीच्या तयारी करतोच. तेव्हा इंग्लंड किंवा भारत याच्यामध्ये अशा काही लीगल ॲस्पेक्ट्स असतात का, जे आपल्याला फुलफिल करायला लागतात? कारण असंच कोणी जाऊन तर हं, स्विम हं. नाही करू शकत. हो, म्हणजे पहिले तर रजिस्ट्रेशन करावं लागतं, की खूप हेवी लोडेड इव्हेंट आहे. म्हणजे जगभरातून तिकडे रजिस्टर करतात, लोकं करतात स्विमिंग. तर तो पायलट असतो. तर म्हणजे आपली माझ्या बाजूला जी बोट असते, त्याला आधी तुम्ही बुक करावी लागते. तर ते 2 वर्ष आधीच म्हणजे जेव्हा मी डिसाईड केलेलं 22 मध्ये मी ते बुक केलं. त्यांना मेल वगैरे पाठवला आणि त्यांचा दुसरा क्रायटेरिया असतो, की 15 डिग्री वॉटर टेम्परेचरच्या खाली 6 तास तुम्हाला स्विमिंग करायचंय. ते क्वालिफिकेशन असतं. तर ते तुम्ही एकतर इंडियामध्ये करू शकतात किंवा कुठेही. फक्त इव्हेंटच्या 6 महिन्या आधी तुम्हाला ते सबमिट करावं लागतं. तर आम्हाला ते थोडंसं कठीण गेलं कारण की इंडियामध्ये 15 डिग्रीच्या खाली वॉटर टेम्परेचर जिथे मी स्विमिंग करू शकते, ते आम्हाला नव्हतं भेटत. तर फायनली नैनी लेकमध्ये आम्हाला म्हणजे सगळ्यांकडे फोन करून ठेवले होते, कुठे-कुठे लेक आहे. तर मग त्यांनी बोललं, की आता वॉटर टेम्परेचर काहीतरी 11 डिग्री झालेलं आहे, तर तुम्ही आता करू शकतात. तर आम्ही लगेच गेलो नैनितालला आणि नैनी लेकमध्ये म्हणजे क्वालिफिकेशन केलं माझं 6 तासाचं. प्रॅक्टिस करताना काही चॅलेंजेस तुम्हाला आले का? की आता जसं तुम्ही सांगितलं 50 डिग्री आहे किंवा त्याच्या खाली टेम्परेचर असणार. सो ऑब्व्हियसली त्याच्यामध्ये हालचाल करणं किंवा थंडी त्यात थंड पाणी आता जसं नैनितालला तुम्ही प्रॅक्टिस केली. सो त्याच्यामध्ये तुम्हाला असे कुठे चॅलेंज फेस करावे लागले का? काय की आधी जेव्हा मी सुरुवात केली, तेव्हा 20च मिनिटं मी स्विमिंग करू शकत होती. आणि मला करायचं होतं म्हणजे इंग्लिश चॅनलचं टोटल स्विम टाईम आहे 15 ते 20 तास. तर तर 20 मिनिटावरून 15 तास किंवा 12 तासची शेवटची माझी प्रॅक्टिस होती. तर तो जो स्पॅन होता तो भरपूर मेंटल ट्रेनिंग मला करावं लागलं याच्यासाठी आणि ते खूप टफ होतं. म्हणजे रोज रात्री येऊन हातपाय दुखायचे.
बर्फाच्या पाण्यात मला बसावं लागायचं. तर ते एक खूपच चॅलेंजिंग होतं, की जेव्हा थंडी होती आपल्याकडे, जेव्हा डिसेंबर होता, डिसेंबर-जान, तेव्हा रात्री 3-4 वाजता मी बर्फाच्या पाण्यात बसायची अर्धा तास. तर चॅलेंजेस तसे भरपूरच होते. पण ह्या सगळ्याच्या याच्यामध्ये मला मेंटल ट्रेनिंग किंवा मेडिटेशन ने खूप फरक पडला. म्हणजे रोज मी 20 मिनिटं मेडिटेशन आणि प्राणायाम करायचे. म्हणजे जे आपलं जे इंडियन फिलॉसॉफी आहे योगा आणि प्राणायाम ते मी कंप्लीटली फॉलो केलं. भरपूर ताकद असते त्याच्यामध्ये. तर ते होतं. ओके. आता जेव्हा तुम्ही स्टार्ट केलं स्विमिंगला मला वाटतं तुमचे 18 अवर्स म्हणजे 17 तास 42 42 मिनिटं मिनिटं. तुम्ही हो. कंटिन्यूअस पोहत होतात. आता मला ॲक्च्युली हे जाणून घ्यायचं आहे, की बऱ्याच प्रेक्षकांनाही प्रश्न पडले असतील. याच्यामध्ये ब्रेक्स असतात का? नाही ब्रेक्स नसतो, तर फीड ब्रेक असतात. तर 2 रूल्स असे आहेत त्याचे, की तुम्ही बोटीला किंवा ह्युमन टच नाही करू शकत. चुकून स्विम करता-करता माझा बोटीला चुकून हात जरी लागला, तर मी डिस्क्वालिफाय होते. तर बोटीमध्ये आणि माझ्यामध्ये 4-1 फुटाचं अंतर ठेवावंच लागतं, 5-6 फुटाचं. आणि ब्रेक्स असा की फीड ब्रेक्स असतात. दर अर्ध्या तासाला मला फीड ब्रेक असायचा. पण तो 1च मिनिटाचा. म्हणजे मी पाण्यातच तरंगत-तरंगत मला वरतून ते दोरीने फीड करायचे आणि म्हणजे डब्याला दोरी बांधली होती आणि ते वरतून फेकायचे आणि मग मी डबा उघडून वगैरे पटकन जे माझं फीड असायचं ते खाऊन स्विमिंगला स्टार्ट करायचे. पण त्यामध्ये पण भरपूर चॅलेंजेस होते, कारण की अगदीच डबा उघडला आणि तेव्हाच लाट यायची जोरात. मग पूर्ण सॉल्टी पाणी त्या माझ्या खाण्यात जायचं. मग तेच देअर वॉज नो ऑप्शन. म्हणजे गेलं तरी चालेल तुम्हाला म्हणजे थांबायचं नाहीये. जसं आपण सायकल चालवतो आणि सायकल समजा हळू चालवली तर आपण पडू शकतो. तसंच चॅनलमध्ये असं असतं, की कमी स्पीड झाला तर तुम्हाला वेव्ह दुसरीकडे घेऊन जाऊ शकते किंवा मी पोहचूच नाही शकणार हं, हं, फ्रान्सला. हं. ओके. आणि जेव्हा तुम्ही कंटिन्यूअस पोहत होतात, तेव्हा समुद्री जीव असतात किंवा जेलीफिश आहेत किंवा बाकीचे मासे वगैरे आहेत, तर त्याचा कुठासा एक्सपिरियन्स आला का? तर जेव्हा मी सुरुवात केली तेव्हा सील ज्याला आपण म्हणतो, सी लायन वगैरे, तर मोठा असतो तो आणि त्याचा चेहरा पण असा मोठा होता. तर मी 3:30 वाजता सकाळी सुरुवात केली आणि काहीतरी मला खाली जाणवत होतं, की काहीतरी आपल्या खाली आहे. पण थोड्या क्षणासाठी भरपूर भीती वाटली, की काय असेल? कारण की समुद्राचं काहीच सांगता येत नाही आपल्याला. इट इज व्हेरी, व्हेरी अनप्रिडिक्टेबल. तर मला पुढे गेल्यावरती एक मोठा असा चेहरा दिसला लांबून आणि मग माझ्या कोचने सांगितलं, की "तू स्विमिंग करत राहा, तो तुला काही करणार नाही." पण तेव्हा मी भरपूर घाबरली होती, कारण की पहिल्यांदाच बघितलेला सी लॅन आणि बराच मोठा होता. आणि नंतर एक झोन असतो इंग्लिश चॅनलमध्ये सेपरेशन झोन म्हणतात. तिथे भरपूर जेलीफिशेस होते. तर जेलीफिशचे टेंटॅकल्स असतात म्हणजे जशी शेपट्या असतात त्यांच्या आणि त्याला पेपर कट्स असतात. म्हणजे त्याला काटे नसून असे पेपर कट्स जसे असतात तसे त्याच्या टेंटॅकल्सला असतात आणि ते लागतात म्हणजे त्याचं स्टिंग होतं हातांना, पायांना. तर ते खूपच पेनफुल होतं आणि ते मी आधी कधी एक्सपिरियन्स नव्हतं केलं म्हणून तो इट वॉज अ व्हेरी शॉकिंग थिंग फॉर मी. म्हणजे माझ्या बॉडीला खूप शॉक होता आणि भरपूर पेन, इलेक्ट्रिक शॉक जसा बसतो तसा प्रत्येक जेलीफिशचं जे स्टिंग असतं ते बॉडीला जाणवत ओके. होतं. ते कट करतात? हो, ओके. स्किन कट होते त्याच्याने. अच्छा. मग ते तर अजून म्हणजे ते सॉल्टी समुद्राच्या पाण्याने पाण्यामध्ये अजून त्याचा त्रास होतो. हो, मग तुम्ही ते कंटिन्यू कसं केलं? कारण एवढं सगळं होऊन सुद्धा आपण हो. कंटिन्यू करायचं. ते तर तुमचं ते म्हणजे तेच आहे, की मेंटल ट्रेनिंग आधी खूप दिलं होतं माझ्या कोचने, की त्यांनी हे सगळं सांगितलं होतं, की जेलीफिश चावतील, खूप पेन होईल, पण अ, तुला स्विमिंग करत राहायचंय आणि एका 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 वेळानंतर तो पेन एवढा होऊन जातो, की तुम्हाला पेन हा जाणवतच नाही. ते तुमचं माइंड टेक ओव्हर करतं त्याच्यानंतर आणि म्हणजे तो एक्सपिरियन्स खूप छान पण म्हणता येईल किंवा खूपच पेनफुल पण आहे. पण मी एका दृष्टीने मी स्ट्राँग झाली, की पुढच्या चॅलेंजेससाठी मी स्ट्राँग झाली. म्हणजे तो 1.5-2 तास भरपूर जेलीफिश चावले आणि दुखत होतं मला. मी पेनकिलर पण घेतली त्या दरम्यान.
पण मग मला थोडा कॉन्फिडन्स आला, की आता याच्या थ्रू मी गेली, आता पुढे बघू हं, काय हं, हं, आहे हं. असं. ओके. म्हणजे हे आता हे मेडिकेशन्स वगैरे तुम्ही सांगितलं, सो हे अलाऊ असतं त्याच्यामध्ये की हां, म्हणजे स्पेसिफिकली पेन किलर अलाउड असते. अच्छा, ओके. कारण की माहिती हं, असतं, हं, हं. की असं सगळं होणार आहे आणि कंटिन्युअस हात तुमचे चालत असतात. तर मेडिकेशन अ, एका लिमिट, एका डोसपर्यंत ओके. चालतात. अलाऊ असतात. ओके. या चॅनलमध्ये स्विमर्स ग्रेव्ह नावाचा एक प्रकार आहे, हो. लाइक पार्ट येतो स्विमिंग करताना. सो तिथं जेव्हा तुम्ही आलात किंवा तुम्हाला असं कोचने किंवा कोणी सांगितलं असेल, की आता स्विमर्स ग्रेव्ह सुरू होतोय. सो तेव्हा तुमच्या मनात अशा कुठल्या भावना आल्या आणि त्याचा एक्सपिरियन्स काय होता? तर 14 तासानंतर स्विमर्स ग्रेव्ह हा पॅच असा आहे, की तेव्हा हाय टाईड सुरू होते. म्हणजे आपण फ्रेंच कोस्टला पोहचत असतो. म्हणजे पोहचत असतो म्हणजे ॲटलीस्ट दिसत असतं आपल्याला, की आहे कोस्ट जवळ. पण तेव्हाच त्या टाईमला ती वेव्ह बदलते आणि आपण मागे खेचलं जातो. म्हणजे पूर्ण समुद्र आपल्याला मागे खेचत असतो. तर आणि तो नेमकीच शेवटच्या टाईमला येतो म्हणजे 14 तास, 15 तासानंतर. तर 14-15 तासानंतर स्विमरची जी एनर्जी असते ती कंप्लीटली संपलेली असते. म्हणजे त्याच्यानंतर खूप मेहनत करावी लागते, खूप स्पीड लागतो. तर मग खूप लोकांचा डेथ्स होतात तिथे कारण की हायपोथर्मिया हा खूप मोठा कॉज आहे डेथचा तिकडे. थंडीमुळे ऑर्गन फेल्युअर होतो. बॉडीमध्ये एनर्जी सहसा उरत नाही आणि सनसेट होत असतो. तर सनसेट झाल्यावरती टेम्परेचर तो पण ड्रॉप होतो ड्रॅस्टिकली. वारा खूप जोरात असतो आणि नेमकी मी जेव्हा ज्या दिवशी स्विमिंग करत होते, त्या दिवशी पाऊस पडत होता. तर जास्त थंडी वाढली आणि पूर्ण ओशन ड्रिफ्ट होत होता मागच्या बाजूला. तर युजुअली स्विमर्स गिव्ह अप करतात त्यावेळेला आणि मी जेव्हा होती तेव्हा माझे कोच बोलले, की "तू पुढे जातच नाहीये. म्हणजे तू 3 तास एकाच ठिकाणी स्विम करते." आणि मी अक्षरशः माझी बोट आणि मी जर तुम्ही तो जर मॅप बघितला, तर मी एकाच ठिकाणी 3 तास होते. मी पुढे जातच नव्हती. आणि मग माझे जो पायलट होता तो बोलला, की "आपल्याला एखादा स्विम अबॉर्ट करायला लागेल, की म्हणजे नाही शक्य पुढे जातच नाहीये तर अर्थच नाही आणि खूप थंडी वाढल्याने मला रिस्क आहे बॉडीला." माझे कोच बोलले, की "डू ऑर डाय तन्वी. आता तुला करायचंच आहे. 2 वर्ष तू ट्रेनिंग केलं याच्यासाठी आणि तू असं गिव्ह नाही करू शकत." आणि माझे हसबंड पण माझ्या मुलांशी व्हिडिओ कॉल तेव्हा केलेला. म्हणजे स्विम करत असतानाच ते मला बघत होते आणि ते मला मग सांगत होते, की "यू कॅन डू इट मम्मा." करू शकते आणि कुठेतरी ते माझ्या रिफ्लेक्ट झालं, की अरे नाही आपल्याला त्यांच्यासाठी करायचं आपल्याला देशासाठी करायचंय आणि तेव्हा ते Instagram लाईव्हवर भरपूर लोकं बघत होते आणि माझे कोच, माझे वडील सगळे मला म्हणत होते, की "पूर्ण इंडिया तुला बघतंय म्हणजे तुला फॉलो करतायत किती लोकं, तर तू गिव्ह अप नाहीच करू शकत." आणि ह्याच सगळ्या गोष्टी इव्हन माझे कोच मला म्हणजे आपला तिरंगा सारखा फडकत होते. अंधार होत होता भरपूर, पण एकच तो लाईट होता. तो त्या तिरंगावर ते मला दाखवत होते, की स्विम फॉर इंडिया म्हणजे त्यांचा तो हे पण आहे, म्हणतायत ते आणि मला असं वाटतं ते पॅट्रिऑटिझम किंवा आपल्या देशासाठी जो प्रेम, तेव्हा ते मला जास्त जाणून आलं, की नाही मला आणि खूप पेन होता. म्हणजे थंडी खूप वाजत होती, पेन पण खूप होता, पण गिव्ह नाही करायचं हे वॉज माय आन्सर की नाहीच गिव्ह करायचं आणि मी फास्ट स्विम केलं. म्हणजे जेवढी काही एनर्जी उरलेली, म्हणजे तेव्हा माझ्या डोक्यात असेल की हात तुटला तरी चालेल, पण फ्रान्स कोस्टला पोहोचायचं आहे. ओके. म्हणजे स्विमर्स ग्रेव्ह संपत आलात तेव्हा तुम्ही तिथंच 3 तास जवळपास तिथंच हो, तुमचं म्हणजे स्विमर्स ग्रेव्हला सगळे ऑलमोस्ट अडकलेले होतो आम्ही. आणि त्याच्यापैकी जे 7 बोटी एकत्र निघालेल्या, त्याच्यापैकी 4 जण परत गेली स्विमर्स ग्रेव्हपासून. तर ते पायलटला कळालं, की 4 बोटी परत गेल्या आणि एकाला हायपोथर्मिया झाला. एकाने गिव्ह केलं. एकाचा कोच नाही बोलला वगैरे हे सगळ्या गोष्टी. त्यात त्यांना कॉल आलेला, की तुम्हाला काय करायचंय? तर मग तो जेव्हा पायलट बोलला, की आपण पण जाऊ परत. तर तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी मॅटर केल्या आणि माझा स्पीड वाढला, की आपला इंडियाचा फ्लॅग म्हणा, माझ्या मुलांचा व्हिडिओ कॉल, एवढे सगळे लोकं बघतायत मला आणि आय कॅन नॉट गिव्ह असंच डोक्यात होतं आणि मी पुढे गेले. तर स्विमर्स ग्रेव्ह संपला
आणि मग हळू फ्रेंच कोस्ट दिसत होता मला. ओके. आणि मग त्याच्या पुढे तुम्ही कंप्लीट स्विमर्स गॅस संपल्यानंतर मग पुढे तुम्हाला इझी असेल का तिथं पण थोडं चॅलेंजेस होते? हां, म्हणजे मला कंपॅरेटिव्हली ईझी नाही म्हणेन, की तेव्हा ओके. हां. खूपच एनर्जी गेलेली असते हं. आणि कधी पोहोचतो असं झालेलं असतं. पण ॲटलीस्ट हाय टाईड संपलेली होती आणि मग 17 तास जेव्हा झालेले, तेव्हा मला लाईट दिसत होते फ्रान्सचे आणि मग मला तेव्हा कुठेतरी आश्वासन आलं, की लाईट्स दिसत आहे, म्हणजे आहे जवळच आहे कुठेतरी आणि मग 42 मिनिटानंतर मग मी पोहोचली. म्हणजे गुडघ्याला वाळू वगैरे लागली. मला उभं नव्हतं राहता येत. मी पहिल्यांदा उभी राहिली तर मी पडली खाली कारण की अशी असते पूर्ण बॉडी आणि मग मी उभी राहिली आणि मग तिकडचे जे टुरिस्ट असतात त्यांना माहिती असतं की इंग्लिश चॅनलचे स्विमर्स येतात किंवा तिकडचे लोकल आहेत. तर त्यांनी खूप प्रोत्साहन केलं म्हणजे वेलकम टू फ्रान्स, शी इज अन इंडियन वुमन. खूप टाळ्या वगैरे वाजवतात. तर ते एक छान वेलकमिंग होतं त्यांच्यासाठी, माझ्यासाठी. मला थकली खूप असल्यामुळे मला ते खूप प्रोसेस होत नव्हतं. पण इट वॉज अ व्हेरी नाईस गेस्चर. आणि सगळं कंप्लीट झाल्यानंतर आता जसं तुम्ही सांगितलं की एक थोडं फिजिकली चॅलेंज पण असतात ती की एवढ्या वेळ स्विम केल्यानंतर आपली बॉडी पण नम होते. तर तसा कुठला एक्सपिरियन्स आपल्याला आला का? अ, हो, म्हणजे जेव्हा मी परत बोटीवरती आली, फ्रान्सला टच करून मग छोट्या बोटीतून त्या मोठ्या मदर बोटला घेऊन जातात. तर तेव्हा म्हणजे ते ऑब्झर्व्हर सांगतात, की मला पकडायचं नसतं कारण की बॉडी खूप फ्रजाईल झालेली असते. काही डॅमेज होऊ शकतो बॉडीला. तर मग मी आयडल बसलेली आणि खूप थंडी होती. तर लेयर्सवर लेयर टाकत गेले म्हणजे सगळेजण कोच आणि सगळेजण. मग एक हॉट रूम असं तिथे बसवलं वगैरे जातं, बॉडी नॉर्मल आणण्यासाठी. इंग्लिश चॅनल आपलं कंप्लीट झालं. मग आता पुढे काय करायचं ठरवलं की पुढे कुठला चॅलेंज ॲक्सेप्ट करायचं ठरवलं? मी अजून म्हणजे त्या झोनमध्ये अजून म्हणजे करायचं तर आहे कारण की मी जेव्हा ह्या पूर्ण जर्नीमध्ये, ह्या पूर्ण माझ्या प्रवासात भरपूर लोकं इन्स्पायर झालेले आहेत आणि जशी-जशी मी बाहेर जाते किंवा कुठे जाते, तर मला आयांकडून खूप छान रिस्पॉन्स मिळतो, की म्हणजे यू आर द इन्स्पिरेशन आणि एक आई म्हणून आम्ही पण आमचे ड्रीम्स असं पर्स्यू करू शकतो किंवा आमच्या पण मनात भरपूर स्वप्न आहेत. पण सगळं पॉसिबल आहे. पण जर तुम्ही ठरवलंय कुठली गोष्ट तर शक्य आहेच. नथिंग इज इम्पॉसिबल. तर मला मला असं वाटतं, की नाही मी काहीतरी पुढे अजून करावं. तर नक्कीच सांगेल. तर भरपूर चॅलेंजेस असतात. 7 ओशन्स असतात. म्हणजे 7 समुद्र ज्याला आपण म्हणतो. तिथे वेगळे-वेगळे चॅनल्स आहेत. तर मे बी ओके. त्याच्यापैकी ग्रेट, 2-3 ग्रेट. करेल. त्यासाठी खरंच ऑल द बेस्ट. सो मला वाटतं की तुम्ही नेक्स्ट जसं आता इंग्लिश चॅनल कंप्लीट केलं तसं बाकीचे चॅलेंजेस पण तुम्ही मला वाटतं आरामात कंप्लीट कराल आणि ऑब्व्हियसली तुम्हाला त्याचा एक्सपिरियन्स आलेला आहे. त्यामुळे आता तुम्हाला माहिती आहे की चॅलेंजेस कुठले येऊ शकतात आणि खरंच एक कौतुक असं आहे की 2 मुलांची आई असून मदरहूड आहे, तरीसुद्धा आपण हे चॅलेंज स्वीकारलं, ते कंप्लीट केलं. कारण बऱ्याचदा असं बघितलं आता की बरेच लोकं चॅलेंजेस खूप घेतात की मी ह्यो करेन, त्यो करेन आणि जेव्हा आपण ॲक्च्युली ते कंप्लीट करायला सुरुवात करतो किंवा ते तिथं मध्येच माघार घेतात. पण तसं तुम्ही केलं नाही. इट इज व्हेरी, व्हेरी गुड आणि खरंच ॲप्रिशिएटेड. सो तुम्ही आज इथं आलात आणि तुमचा एक्सपिरियन्स आमच्याबरोबर शेअर केला. खरंच थँक यू आणि मला अशी अपेक्षा म्हणण्यापेक्षा एक कॉन्फिडन्स आहे, की जे प्रेक्षक आपले बघतायत त्यांनासुद्धा खूप इन्स्पायरेशन मिळेल आणि तुम्हीसुद्धा असं काही चॅलेंज जर करणार असाल, तर तुम्ही नक्की एकदा त्यांना भेटा आणि त्यांना विचारा, की त्यांना कसा एक्सपिरियन्स आला आणि काय तयारी करावी लागते. सो थँक यू. आपण इथं आलात अनुभवांकावर. थँक यू.